भाषणाला सुरुवात करतो आणि शेतकरी संघटनेच्या सावनेर तालुका आणि कळमेश्वर विधान क्षेत्रामध्ये पूर्णपणे पंकज भाऊ घाटोळे यांना आपला पाठिंबा आणि शेतकऱ्यांच्या आणि बेरोजगारांच्या पाठिंबा पूर्णपणे आपलं समर्थक आहे। आणि माझ्याजवळ आमच्याजवळ वेळ नसल्या कारणाने मी सुद्धा जास्त वेळ घेणार नाही। दोन शब्दामध्ये मी आपलं भाषण समाप्त करणार आहे। याकरता तुम्ही थोडे शांत रीतीने ऐकून माझ्या मूल्यमत ऐकून तुम्ही शांत बसा आणि शांत रीतीने ऐका आणि विचार करून आपलं मूल्यमत योग्य व्यक्तीला देण्यात यावं। 2014 मध्ये पंकजाबाई मुंडे, पाशा पटेल, आपले देवेंद्र फडणवीस यांना रॅली काढली होती। कायच्यासाठी? शेतकऱ्यांना जोपर्यंत 7,000 रुपये भाव मिळणार नाही, 6,000 रुपये भाव मिळणार नाही, त्यापर्यंत देवेंद्र फडणवीसला म्हणलं होतं मी लग्न सुद्धा करणार नाही। हा तो एका लेकराचा बाप झालेला आहे, वचन सुद्धा त्याने केलेलं नाही आपलं। अजून आपले काँग्रेसवाले म्हणत आहे का शेतकऱ्यांना 10,000 रुपये आम्ही भाव देऊ। अरे 70 वर्षात तुम्ही राजकारण केलं ह्या शेतकऱ्यांवर, तेव्हापर्यंत तुम्ही झोपले होते का? आता सांगून आले तुम्ही का आम्हाला 10,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊ। अरे 1997 मध्ये पहा, तुम्ही जेव्हा 1 क्विंटल कापूस विकत होते तेव्हा 1 तोळा सोनं आणत होते। आज जरी 10 क्विंटल जरी कापूस विकला तुमच्याने 1 तोळा सोनं खरेदीची तयारी नाही। अरे हे जाती धर्मावर राजकारण केलं जाते, हे जातीचं राजकारण केलं जाते। आमच्या पंकज भाऊ हा फक्त देशाचा झेंडा घेऊन तयार आहे, आम्ही देशासाठी लढणार आहे। हा पंकज भाऊ कधी मागणार नाही। आणि एकीकडे नागिन आणि एकीकडे नाग, हा दोघांचे विष सारखा आहे। हा जर कधी जर चावला तर आपलं विष काढणारा फक्त पंकज भाऊ आहे। ह्याच व्यक्ती एक पर्याय काढू शकते की ह्या आपलं विष काढू शकते, कारण केवळ हे दोघंही आपल्याला चॉकलेट द्यायच्या तयारीत आहे। अरे माझ्या शेतकऱ्यांना आता तरी थोडीशी लाज राखू द्या। मी ह्या बळे गावामध्ये कयगडाला आलो आहे, पण तुम्ही काही करता एकामेकाच्या खुट्याला बांधले। हा अरे खुट्याच्या जोर तरी गुलामीतून सुटा, गुलामगिरी करा नको। गुलामीतून जेव्हापर्यंत आपण सुटणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही। जे म्हणत होते का इंग्रजांचे ते राज्य बरं, पण हे कार्य इंग्रजाचे निपटारा आहे। मला ते खरं वाटतं, मी एक शेतकऱ्याचा पोरगा असून तरी पण हेच जरी इंग्रज आपल्याला शांत रीतीने चुकायला देत होते, जेवण करायला देत होते, पण हे निपटारे इंग्रज गुलामी मध्ये जगत आहे। आपण माझ्या मित्रांना मी तुम्हाला सांगतो, माझ्या शेतकऱ्यांना तुम्हीला सांगतो, मी शेतकऱ्यांच्या वीज बिलावर आंदोलन केलं होतं। 2014च्या नंतर माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री असताना संविधान चौकातून आम्ही कोराडीला पैदलची पदयात्रा काढली होती। त्याच्यानंतर आम्ही लाठीचार्ज खाल्ला हा लोकांच्या हक्क, हा साला हरामखोर आज जनतेचा प्रश्न ऐकायला तयार नाही। मी त्याला माझ्या गावामध्ये प्रश्न विचारला का साहेब तुम्ही कोणत्या कास्तकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफ केलं होतं हे तरी सांगा, का तुम्ही बीजेपी वाल्यांचं माफ केलं हे तरी सांगा। तो मला काय म्हणते, तू गुपचाप बघ, माझ्या भाषणामध्ये डिस्टर्ब करू नको। अरे तू माझ्या शब्दाचं उत्तर जर नाही देत असेल तू ह्या माझ्या घोकून चालता हो, तुझी काही गरज नाही। याच्यासाठी माझे सगळ्या लोकांचं माझे एकच मत आहे, शेतकऱ्यांनी एकत्र करा। बेजगुरांच्या कामाला आम्ही हात देऊ, बेजगुरांच्या मुलांना काम देऊ। आज आपल्या सावनेर मतदारसंघामध्ये 30 वर्ष झाले राज्य करत आहे। आज तरी सांगा एखाद्या आमदारानं कोणतं तरी फॅक्टरी खोलली, फक्त हे मंत्रिमंडळामध्ये गेल्याच्या नंतर काय बोलते, हा तुमच्या बळेगावचा जंगल जो आहे झुडपी जंगलाचा विषय मांडते। कारण का आपण इथे झुडपी जंगलामध्ये संपूर्ण सध्या धन आहे,
हे धन लुटासाठी ह्या संपूर्ण हा नेता बसलेला आहे. आणि ह्या नेत्याच्या डोळे खोलण्यासाठी तुम्हाला मी एक सांगतो, आता तरी तुमचे डोळे उघडा. कारण का मला आमच्या कनान नदीची वारू पुरी खोलून गेली भाऊ. चोरी माफियाला साथ देते, दारू वाल्याला साथ देते, सगळ्या लोकांना साथ देते, पण शेतकऱ्यांना कधी साथ देत नाही. ह्या विचार पक्का करा. आणि येणाऱ्या 20 तारखेला आम्ही शेतकरी संघटनेच्या मार्फत, शेतकरी मजुराच्या मार्फत आता लाडली बहिणात 2200 रुपये होणार आहे, 3100, आणि तिकडे 3000 रुपये देणार आहे. अरे ज्या व्यक्तीला 2014 पासून निवडून आला सत्तेवर, त्याने तेव्हा 3100 करायला पाहिजे होतं. आता का थोडे वाढवता? म्हणून हे चॉकलेट देणं चालू आहे. चॉकलेटगिरी म्हणजे ज्या लोक येणाऱ्या 20 तारखेला आपली 18 नंबरची बटन डोळे लावून विश्वासामंदी करून, पंकज भाऊ जर ऐकत नसेल तर आम्ही शेतकरी संघटनेच्या मार्फत पंकज भाऊला ऐकायचं काम आम्ही मंत्रिमंडळामध्ये पाठवा. त्या पंकज भाऊला म्हणू, फक्त पंकज भाऊ, बाकी विषय सोड, बाकी शब्द सोड, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव केव्हा मिळेल ह्या विषयावर बोल, सोयाबीनला भाव केव्हा मिळेल ह्या विषयावर बोल, बेरोजगारांच्या कामाला हात केव्हा मिळेल ह्या विषयावर बोल. आम्ही तयार आहे. पंकज भाऊला हा शब्द विचारल्याशिवाय सोडणार नाही. 20 तारखेच्या नंतर 23 तारखेला रिझल्ट लागला तर पंकज भाऊला आम्ही एकच म्हणू, पंकज भाऊ पहिले ज्याच्या पहिले पुऱ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा संवाद अजून साथ